जिल्हा परिषद अहिल्यानगर निशाणारंभ आयोजित आजच्या 8वी शिष्यवृत्ती ऑनलाईन तासिकेमध्ये सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण इंग्रजी विषयांतर्गत पार्ट ऑफ स्पीच पाहणार आहोत. यासाठी आपल्याला सचिन पलकडवण सर हे तज्ञ मार्गदर्शन म्हणून मार्गदर्शन करणार. मी सरांना विनंती करतो आपण आपलं घटक आदरणीय सचिन सर. आवाज येतोय सर प्रॉपरली? हा येतोय सर. स्क्रीन प्रॉपर दिसते ना? ओके, थोडीशी ब्लरी पण ओके. ब्लर वाटते का? थोडी काहीतरी. ओके सर. ओके. मिशन आरंभ अंतर्गत तज्ञ मार्गदर्शक म्हणून आज मी सचिन प्रभाकर पिलगडमल, रयत शिक्षण संस्थेचे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय लोणी. मी आज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी विषयातील मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ज्याला समजला जातो तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. या पार्ट्स ऑफ स्पीच वर तसं तर शिकवायला गेलं तर बराचसा कालावधी यासाठी लागू शकतो, परंतु शॉर्ट मध्ये झटपट आपण हा सगळा भाग समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण आपलं वी हॅव लिमिट, टाइम लिमिट आहे आपल्याला, त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ कमी असल्या कारण आपण जितकं लवकर आणि जितकं प्रॉपर समजून घेता येईल त्याबद्दल प्रयत्न करूया. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सुरुवात करूया. पार्ट्स ऑफ स्पीच या जर आपण विचार केला इथपासून आपण सुरुवात करूयात. व्हॉट इज मीन बाय पार्ट्स ऑफ स्पीच? पार्ट्स ऑफ स्पीच या शब्दाचा अर्थ असा होतो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठीमध्ये आपण शब्दांच्या जाती म्हणतो. जर आपण सहज विचार केला पार्ट्स ऑफ स्पीचचा तर शब्द हे वर्ड्स आर डिव्हायडेड इंटू डिफरंट काइंड्स ऑर क्लासेस. कशानुसार? अकॉर्डिंग टू देअर यूज. शब्दांच्या वापरानुसार शब्दांचं वेगवेगळ्या 8 प्रकारच्या जातींमध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे, डिव्हायडेशन करण्यात आलेलं आहे किंवा दे आर डिव्हायडेड इंटू काइंड्स ऑफ क्लासेस अकॉर्डिंग टू देअर यूज. किती प्रकारामध्ये केलेलं आहे आपण 5वी पासून शिकलोय, त्यामुळे मी जास्त वेळ त्यामध्ये न वाया घालवता मी तुम्हाला सगळ्यांना फक्त माहिती वजा या ठिकाणी सांगतो की आपल्याला माहिती आहे देअर आर 8 टाइप्स ऑफ वर्ड्स किंवा काइंड्स ऑफ वर्ड्स ऑर क्लासेस आपण म्हणूया. 8 प्रकार आहेत. पार्ट्स ऑफ स्पीच आपण 8 म्हणतो. शब्दांचे जाती किंवा प्रकार म्हणूयात आपण त्याला. मग ते कोणकोणते आहेत? तर नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, कंजंक्शन, प्रेपोजिशन आणि इंटरजेक्शन. हे 8 प्रकार आहेत. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, कंजंक्शन, प्रेपोजिशन अँड इंटरजेक्शन. आता या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये प्रत्येकावर आधारित याच्या अगोदरच्या परीक्षांमध्ये साधारण एक प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. या अगोदर आपल्याला त्यावर बऱ्याचदा आपण अभ्यास केला असेल की यावर आधारित बरेच प्रश्न आलेले आहेत. जर आता आपण प्रत्येक शब्दापासून पुढे जाऊयात कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आज आपण पहिल्यांदा नाऊन या शब्दाकडे जाऊयात. व्हॉट इज नाऊन? नाऊन म्हणजे आपण मराठीमध्ये भाषा विषय शिकत असताना आपण नाम ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवलेली आहे. नाऊन मीन्स अ वर्ड used for the name of a person, place, thing, animal, activity, idea या सगळ्यांसाठी जो शब्द वापरला जातो. म्हणजे आपण पर्सन, प्लेस, थिंग, ॲनिमल, ऍक्टिव्हिटी, एखादी आयडिया असेल, उदाहरणार्थ एक्झाम्पल बघायचं झालं तर सचिन असेल, गार्डन असेल, बॉक्स असेल, कॅट असेल, गोल्फ असेल, लिबर्टी असेल, अशा अनेक एखाद्या गोष्टीला मी शॉर्ट मध्ये जर सांगायचं झालं तर आपण त्याला अगदी नेम या शब्दाने ओळखू शकतो. दिलेलं नाव एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, पदार्थाला, ठिकाणाला, एखाद्या ऍक्टिव्हिटीला, आयडियाला ज्या दिलेलं नेम, नाव, दॅट इज नथिंग बट द वर्ड नाउन. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आता नाउन ही संकल्पना समजून घेताना आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की देअर आर 5 टाइप्स ऑफ नाउन्स.
पटपट जाऊया. नाऊनचे किती प्रकार पडतात? तर एकूण आपल्याला नाऊनच्या बाबतीमध्ये बघितलं तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की नाऊनचे साधारण आपल्याला महत्वाचे जे प्रकार आहेत ते 5 प्रकार पडतायत बघा. मग प्रॉपर नाऊन असेल, कॉमन नाऊन असेल, मटेरियल नाऊन असेल, कलेक्टिव्ह नाऊन असेल, ऍबस्ट्रॅक्ट नाऊन असेल. आता आपण जेव्हा या सगळ्यांचा विचार करतो त्यावेळेस 8वीच्या इट इज ऑल्सो नोन ॲज स्पेसिफिक नाउन. स्पेसिफिक नाउन एखाद्या वस्तूला दिलेलं विशेष नाव. कॉमन नाउन म्हणजे आपण सामान्य नामकडे जाऊया. मटेरियल नाउन म्हणजे पदार्थवाचक नाम आपण म्हणूया. कलेक्टिव्ह नाउन, कलेक्टिव्ह नाउनचा विचार केला की आपल्याला समूहदर्शक नाम दिसतं. आणि सगळ्यात महत्वाचं आणि अतिशय महत्वाचा जो भाग आहे बघा तो आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउन. बऱ्याचदा या ऍबस्ट्रॅक्ट नाउनवर प्रश्न हे विचारले जातात. आता प्रॉपर नाउनच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की ज्याचा उल्लेख केला असता फक्त एका आणि एकाच गोष्टीचा बोध होतो असं आपण सरळ सरळ सिंपल लँग्वेज मध्ये समजून घेऊयात. एकाच गोष्टीचा बोध होतो. फॉर एक्झाम्पल मी सचिन म्हटलं की आपल्याला एकच त्या ठिकाणी डोळ्यापुढं स्पेसिफिक नाव त्या व्यक्तीचं दिसतं. पण मी बॉय म्हटलं की ते आपल्याला लगेच कॉमन नाउन कडे जाताना दिसतं. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, देन मटेरियल नाउन, पदार्थवाचक नाव. मग सिमेंट असेल, शुगर असेल, ह्या पदार्थांना दिलेली जी नावं आहेत त्याला आपण मटेरियल नाउन मध्ये काउंट करतो. मी थोडंसं पटपट घेतो, मी अशी अपेक्षा करतो की हे तुम्हाला सगळं माहित असेल. थर्ड, कलेक्टिव्ह नाउन. आता हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बऱ्याचदा आपल्याला प्रॉपर नाउन कळतात किंवा आयडेंटिफाय द नाउन फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स असा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा विचारला जातो की खाली दिलेल्या वाक्यातलं नाउन आयडेंटिफाय करा. आणि मग हे नाउन शोधत असताना वी वी गो टू द प्रॉपर नाउन. आपण प्रॉपर नाउन शोधण्याचा प्रयत्न करतो. देन तिथं ते सापडत नाही बऱ्याचदा. कॉमन नाउन शोधण्याचा प्रयत्न करतो. मे बी इट इज नॉट अवेलेबल इन द सेंटेन्स. कधी कधी असा प्रश्न आपल्याला पडतो, हाऊ मेनी नाउन्स आर देअर इन द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यात किती नाउन आलेले आहेत. मग आता या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू टाइप्स ऑफ नाउन्स, 5ही प्रकारचे नाउन्स हे माहीत असणं विद्यार्थी मित्रांनो अत्यंत गरजेचं आहे. मग हे शोधत असताना पहिला मुद्दा आपल्या समोर येतो तो मटेरियल नाउन तुम्हाला सापडेल, कॉमन नाउन तुम्हाला सापडेल, प्रॉपर नाउन तुम्हाला सापडेल. पण कलेक्टिव्ह नाउनच्या बाबतीमध्ये आपल्याला बऱ्याचदा ह्या अडचणी येऊ शकतात. मग कलेक्टिव्हली एखाद्या गोष्टीला समूहाला दिलेलं नाव, त्यांच्या समूहाला दिलेलं नाव. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपल्याला माहित नसतं बऱ्याचदा पॅक ऑफ डॉग्स म्हटलं जातं बघा. पॅक हा पूर्ण समूहाला दिलेलं नाव आहे. त्या पूर्ण समूहाला दिलेलं नाव. आपण आतापर्यंत फ्लॉक ऑफ बर्ड्स बघितलं असेल, फ्लॉक ऑफ घीज बघितलं असेल किंवा अजूनही बारकाव्याने जर आपण बघितलं तर अनेक असे सापडतील. मग आर्मी ऑफ ॲन्ट्स असाही शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. अन आर्मी ऑफ ॲन्ट्स किंवा अजून वेगवेगळ्या बाबतीमध्ये आपल्याला बघायचं म्हटलं तर अजून असा शोल ऑफ फिश, स्वार्म SWARM, स्वार्म ऑफ बीज. अशा प्रकारे कलेक्टिव्ह नाउन सुद्धा आपल्याला त्याचे वी हॅव टू लिस्ट देम. आपल्याला त्याची यादी करणं तेवढंच गरजेचं आहे किंवा आपण ती करायला हवी. जेव्हा आपण ती यादी करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की देअर आर सो मेनी टाइप्स ऑफ कलेक्टिव्ह नाउन्स आर देअर. आणि मग हे कलेक्टिव्ह नाउन्स आपल्याला समजले नाही की आपली अडचण व्हायला सुरुवात होती. म्हणून कलेक्टिव्ह नाउन्स असतील त्यामध्ये वेगवेगळे प्रकार, जसं मी सांगितलं बघा, फ्लॉक ऑफ बर्ड्स, फ्लॉक ऑफ गीज, देन पॅक ऑफ, आर्मी ऑफ, कॉलनी ऑफ ॲन्ट्स असाही शब्द विचारला जातो, सांगितलं जातं बघा, कॉलनी ऑफ ॲन्ट्स. मग ही नावं आपल्या सगळ्यांना माहीत असायला हवी किंवा आपल्याला आपण ती लर्न करायला हवी. या पद्धतीने आपण पुढे जायला हवं. मग पुढे मटेरियल नाउन कलेक्टिव्ह नाउन मध्ये आपण क्राऊड हा शब्द बऱ्याचदा बघतो, ग्रुप हा शब्द आपण बऱ्याचदा बघतो, देन मॉब हा शब्द आपण बघतो, फ्लीट हाही शब्द आपल्याला बऱ्याचदा त्या ठिकाणी दिला जातो. ही जी सगळी आहेत दीज ऑल आर नोन ॲज कलेक्टिव्ह नाउन्स. मी जाणीवपूर्वक या शब्दांवर विशेष भर देतोय बघा, कारण असे शब्द परीक्षेला याच्या अगोदर आलेले आहेत की किंवा भविष्यात आपल्याला परीक्षेला कलेक्टिव्ह नाउन्स आयडेंटिफाय करताना हे शब्द आपल्याला माहित असायला हवेत. मग कलेक्टिव्ह नाउन नंतर पुढचा जो भाग आपल्याला येतोय बघा बाळांनो, आणि हा
अत्यंत महत्वाचा भाग आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउन. आता ऍबस्ट्रॅक्ट नाउन हे नाउन आपल्याला 3 प्रकारे साधारण जे 8वीला अपेक्षित आहे त्यानुसार मी तुमच्याशी बोलतोय बाळांनो किंवा आपण चर्चा करतोय. म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट नाउन जे आहे हे ऍबस्ट्रॅक्ट नाउन आपल्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी किंवा त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो, त्याला मराठीमध्ये आपण भाववाचक नाम म्हणतो. आता हे ऍबस्ट्रॅक्ट नाउन काय असतं तर साधारण हे विशेषणापासून ऍडजेक्टिव्ह मी सांगितले बघा, फ्रॉम ऍडजेक्टिव्ह पासून तयार होतं, फ्रॉम वर्ब पासून तयार होतं, कॉमन नाउन पासून तयार होतं. हे तयार कसं होतं हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया. मग ऍबस्ट्रॅक्ट नाउन याच्या अगोदर बरेचसे प्रश्न विचारले गेले. फॉर एक्झाम्पल आपल्याला एक सोपा किंवा सरळ सरळ शब्द सांगतो बघा. ब्रेव हा शब्द आहे. आता आपल्याला माहिती आहे ब्रेव हे काय आहे तर ब्रेव हे ब्रेव बॉय किंवा ब्रेव सोल्जर आपण ऍज अन ऍडजेक्टिव्ह वापरतो. पण या ब्रेवचं ऍबस्ट्रॅक्ट नाउन मध्ये रूपांतर करायचं असेल तर आपण या ठिकाणी आरवाय लावला की ब्रेवरी, शौर्य अशा प्रकारचा शब्द तयार होतो. किंवा पुअर हा शब्द आहे POOR, पुअर आपल्याला माहिती इट इज अन ऍडजेक्टिव्ह. पुअर हे काय आहे इट इज अन ऍडजेक्टिव्ह. पण त्याच्यापासून जो नाउन तयार होतो आपला तो आहे पॉवर्टी. कोणता तयार होतो पॉवर्टी, गरिबी म्हणूयात आपण. म्हणजेच काय असे भाववाचक नाम की ज्यांचा वाक्यात आपण नाम म्हणून आपण सुरुवातीला वाक्याचा वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल ब्रेवरी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी किंवा पॉवर्टी इज नॉट गुड फॉर एनी सिटीजन. अशा प्रकारे आपण त्याचा नाम म्हणून वापर केला. पुअर पासून पॉवर्टी असेल, ब्रेव पासून ब्रेवरी असेल किंवा ऑनेस्ट शब्द आहे बघा HONESTY ऑनेस्ट. या ऑनेस्ट पासून ऑनेस्टी हा शब्द आपल्याला तयार झालेला दिसतो. अशा प्रकारे ऍडजेक्टिव्ह पासून ऍबस्ट्रॅक्ट नाउन तयार झालेले आपल्याला दिसतात. दोज the nouns which are formed from adjectives. मग there are so many types of adjectives we have seen. कितीतरी प्रकारचे adjectives विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहेत. मग त्यामध्ये समजा वॅकंट सारखा ऍडजेक्टिव्ह आहे त्यापासून व्हॅकन्सी हा शब्द तयार होतो किंवा जनरस पासून जनरसिटी हा शब्द आपल्याला तयार झालेला दिसतो किंवा पब्लिक पासून पब्लिसिटी हा शब्द आपल्याला तयार झालेला दिसतो. ऍक्टिव्ह पासून ऍक्टिव्हिटी हे नाउन आपल्याला तयार झालेलं दिसतं. म्हणजेच आपल्याला त्याची एक लिस्ट करावी लागेल की ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स आपल्याला डिटेल शोधावे लागतील. दोज नाउन्स हू आर फॉर्म्ड फ्रॉम ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह पासून तयार झालेले ऍबस्ट्रॅक्ट नाउन कोणते. बऱ्याचदा हे सापडताना आपल्याला ब्रेवरी हा आपल्याला किंवा ब्युटिफुल हा एक शब्द आहे बघा. आता आपण हा शब्द बऱ्याचदा बघितला आणि आपल्याला माहिती आहे ब्युटिफुल हा शब्द काय आहे. आपण त्याच्यासमोर अ ब्युटिफुल फ्लॉवर म्हणजे त्याच्या अगोदर आपण तो ब्युटिफुल हा शब्द लावला. आपल्याला माहिती इट इज अन ऍडजेक्टिव्ह. पण आता याच्यापासून नाउन कोणतं तयार होऊ शकतं तर याच्यापासून आपल्याला ब्युटी म्हणजे सौंदर्य BEAUTY ब्युटी म्हणजे सौंदर्य असा शब्द तयार होतो. ब्युटिफिकेशन हाही एक शब्द त्या ठिकाणी ऍज अ नाउन म्हणून माझ्या वाचनात एका ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ऍडजेक्टिव्ह पासून जे ऍबस्ट्रॅक्ट नाउन तयार करायचे ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले पाहिजे. आता दुसरा जो भाग आहे बघा फ्रॉम वर्ब. ऍबस्ट्रॅक्ट नाउन आपल्याला वर्ब पासून सुद्धा तयार करता येतात. आता समजा आपण आपल्याला माहिती टू लाफ हा शब्द आपल्या समोर आहे बघा. टू लाफ म्हणजे हसणे आपल्याला माहिती. पण हास्य हा आपल्याला नाउन म्हणून कन्सिडर करता येईल बघा. मग हास्य शब्दाला आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं लास्टर हा शब्द त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसतो. हा नाउन आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. किंवा दुसरे एक शब्द आपण विद्यार्थी मित्रांनो बघूया डिसाइड. बघा जस्ट मला सुचला डिसाइड. या डिसाइड पासून आपल्याला जो शब्द तयार होतो तो आहे डिसिजन. कोणता शब्द तयार होतोय डिसिजन शब्द. हे या ठिकाणी आपल्याला नाउन तयार झालेले दिसत आहे किंवा आपल्या डोळ्यासमोर येताना दिसतंय. असे अनेक बघा अचीव हा शब्द आहे. अचीव पासून अचीवमेंट सारखा नाउन त्या ठिकाणी तयार होतो. एन्जॉय हा शब्द आहे. एन्जॉय हा वर्ब आहे. मग एन्जॉय पासून आपल्याला एन्जॉयमेंट हा नाउन तयार झालेला दिसतो. किंवा
इम्प्रूव्ह पासून इम्प्रुव्हमेंट MENT लावून आपल्याला त्या ठिकाणी बरेच शब्द बनवता येऊ शकतात बघा. डेव्हलपमेंट असेल, अपॉइंटमेंट असेल, आर्ग्युमेंट असेल, देन मला असं वाटतंय बघा एक्साइटमेंट सारखा शब्द आहे, गव्हर्नमेंट. आता हाही शब्द खूप इंटरेस्टिंग बघा, GOVERN, गव्हर्न. यापासून जो शब्द तयार झाला तो बघा गव्हर्नमेंट. हे स्पेलिंग खूप इंटरेस्टिंग आहे. एन बऱ्याचदा मुलं गव्हर्नमेंट, आपण गव्हर्नमेंट म्हणतो, गव्हर्नमेंट व्हॉट इज इट? इट इज गव्हर्नमेंट. हे आपल्या सगळ्यांच्या साठी त्या ठिकाणी सांगितलं. कधी कधी ANC लावून पण वर्ब पासून ANC लावून पण आपल्याला नाऊन तयार करता येतो. ANC लावता येतो. ANC लावला की आपल्याला त्याच्यापासून नाऊन तयार करायचं. फॉर एक्झाम्पल अटेंड हा शब्द आपण रोज वापरतो की किती मुलं अटेंड आहेत, हाऊ मेनी स्टुडंट्स आर अटेंड देअर इन द क्लासरूम. मग याच्या पुढे आपण ANCE हा शब्द जर लावला बाळांनो, आपल्या लक्षात येईल की त्याच्यापासून हे एक प्रकारचं नाऊन तयार झालेलं आपल्या सगळ्यांना दिसणार आहे. अजूनही ANC चे बरीच उदाहरणं, ऍपियर शब्दापासून आपल्याला माहिती APPEAR, ऍपियर. याला आपण ANCE लावला की ऍपिरन्स अशा प्रकारचं नाऊन आपल्याला तयार झालेलं दिसेल. एन्ड्युरन्स असेल, इग्नोरन्स असेल, इन्शुरन्स असेल, परफॉर्मन्स असेल, रेजिस्टन्स असेल, ANC चे शब्द मी तुमच्या कानावर जाणीवपूर्वक घालतोय, हे तुमच्या लक्षात येईल. कधी कधी ENCE असाही शब्द आपल्याला त्या ठिकाणी वापरायला दिसतो. फॉर एक्झाम्पल डिफर, याच्या पुढे ENCE वापरून यापासून डिफरन्स हा शब्द आपल्याला तयार झालेला दिसतो. अकरन्स असेल, प्रिफरन्स असेल, रेफरन्स असेल, हेही शब्द तुमच्या कानावर विद्यार्थी मित्रांनो पडले पाहिजे. ION वापरून बघा, ऍक्शन आहे, ऍजिटेशन आहे, अट्रॅक्शन आहे, कॅल्क्युलेशन आहे. अशा प्रकारे आपल्याला फ्रॉम द वर्ब अनेक वेगवेगळे शब्द तुम्हाला तयार झालेले दिसतील. डिपार्चर सारखा शब्द असेल, अनेक शब्द तयार झालेले दिसतील. आता कधी कधी तिसरा जो भाग होता बघा, फ्रॉम, फॉर्म, कॉमन नाउन. आता कॉमन नाउन पासून जे तयार झाले बघा ते आपण लक्षात घेऊया. आपल्याला माहितीये समजा बॉय आहे, ते कॉमन नाउन आहे. मग बॉय पासून आपल्याला बॉयहुड हा शब्द, नेबर पासून नेबरहुड, मदर पासून मदरहुड, हे शब्द आपल्याला तयार झालेले दिसतात. किंग हा पण कॉमन नाउन आहे. मग किंग पासून काय तयार होईल बरं? आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की किंग पासून तर किंगडम हा शब्द आपल्याला तयार होताना दिसतो. हिरो पासून हिरोइझम सारखा शब्द तयार होतो. चाइल्ड पासून चाइल्डहुड सारखा शब्द तयार होतो. फ्रेंड पासून, हा कॉमन नाउन आहे, इट इज ऑलरेडी अ नाउन, बट कॉमन नाउन पासून पुन्हा दुसरा नाउन आपल्याला, ज्याला आपण ऍबस्ट्रॅक्ट नाउन असं नाव दिलेलं आहे, असं वेगळं नाउन तयार झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतं. बेगर पासून बेगरी असेल, रॉबर पासून रॉबरी असेल, अजून बघा मला वाटतंय ऑथर, हा ऑथर पासून ऑथॉरिटी असेल, एक कॉवर्ड, कॉवर्ड पासून कॉवर्डन्स किंवा कॉवर्डनेस असाही शब्द आपल्याला तयार झालेला दिसतो. साधारण नाउनच्या बाबतीमध्ये बघितलं बाळांनो, तर मी परत एकदा आय एम गोइंग टू अगेन रिपीट वन्स अगेन की नाउन आपल्याला प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, मटेरियल नाउन, कलेक्टिव्ह नाउन मी समजावून सांगितलं. पॅक सारखा शब्द असेल, स्वार्म सारखा शब्द असेल, कॉलनी सारखा शब्द असेल, त्याच्यानंतर शोल सारखा शब्द असेल, त्यानंतर देर आर सो मेनी टाइप्स ऑफ वर्ड्स. खूप शब्द तुम्ही म्हणजे मी म्हणेन की असं अनेक शब्द तुम्हाला सापडतील. आपली व्होकॅब्युलरी डेव्हलप होण्यासाठी असे शब्द आपल्याला खूप महत्वाचे आहेत. मी ऍबस्ट्रॅक्ट नाउनवर पुन्हा एकदा आय एम गोइंग टू रिवाइज वन्स अगेन की ब्रेव्ह पासून ब्रेवरी सारखे शब्द असेल, पुअर पासून पॉवर्टी सारखे शब्द असेल. अनेक वर्ब आपण बघितले जे ऍजेक्टिव्ह पासून तयार झाले, जे वर्ब पासून तयार झाले, जे कॉमन नाउन पासून तयार झाले. आणि हे सगळे शब्द जेव्हा तयार होतात, हे सगळे कलेक्टिव्हली आपल्याला परीक्षेला या सगळ्यांवर प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण या सगळ्यांचा अतिशय बारकाईने अभ्यास केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पुढच्या भागाकडे आपण जातोय, जो आहे प्रोनाउन. आता राज्य परीक्षेच्या पुस्तकामध्ये जर आपण बारकाईने बघितलं तर प्रोनाउनच्या बाबतीमध्ये फक्त पर्सनल प्रोनाउन दिलेले आपल्याला दिसत आहेत. मी पाठ्यपुस्तकामध्ये जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवताना विचार करतो, परंतु प्रोनाउन सुद्धा व्हेरियस साधारण अनेक
प्रोनाऊनचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मग प्रोनाऊन मध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर जे शिकायचे आहेत बघा, ते आहेत पर्सनल प्रोनाऊन. त्याचं नाव आहे पर्सनल प्रोनाऊन. बऱ्याच मुलांना ही पर्सनल प्रोनाऊन क्लिअर कट अंडरस्टँड होत नाहीत. मग पर्सनल प्रोनाऊन म्हणजे एकाच वाक्यात पर्सन साठी, व्यक्तीसाठी वापरले जाणारे प्रोनाऊन. असं आपण सरळ सरळ एक सिंपल डेफिनेशन डोक्यात ठेवूयात, किंवा सरळ सरळ डेफिनेशन आपण डोक्यात ठेवूयात. मग माझ्या डोळ्यासमोर लगेच काय येतं, आय, वी, म्हणजे 7 फॅमिलीज आपण ज्याला म्हणतो. आय, वी, यू, यू, ही, शी, इट आणि दे. माझ्या डोळ्यासमोर लगेच हे प्रोनाउन्स समोर येतात. की कोणते प्रोनाउन्स आपण सरळ सरळ वापरतो, आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे. आता यामध्ये पुन्हा हा प्रश्न आला की यातले विच ऑफ देम आर सिंग्युलर आणि विच ऑफ देम आर प्लुरल. बऱ्याचदा मुलांचा याच्यामध्ये पण गोंधळ उडताना दिसतो की सिंग्युलर कोणते आणि प्लुरल कोणते. तर आपण जर अशा प्रकारे जर मांडणी केली बघा, की आय, वी, यू, यू, ही, शी, इट अँड दे, आणि हा चार्ट आपण जर पूर्ण केला अशा प्रकारे, तर आपल्याला हे लक्षात येतं की हे सिंग्युलर आहेत आणि इकडचे हे प्लुरल आहेत. बऱ्याचदा मुलांचा या बाबतीतही गोंधळ होताना दिसतो. मग आपल्याला हे माहिती, हे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, यात मी वेळ घालत नाही. हे थर्ड पर्सन, पर्सन वाईज सुद्धा आपल्याला ते सेपरेट करता येतात. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, दे म्हणजे ते सर्व, त्या सर्व. आपण या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी न समजून घेता पर्सनल प्रोनाऊन ह्या बाहेरकडे जाऊयात. मी उल्लेख करताना 7 फॅमिलीज म्हटलो. 7 म्हणजे 7 आहेत. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. आता हे जे आहेत हे आपण वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून वापरतो. काय म्हणून वापरतो? सब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हणजे कर्ता, म्हणजेच वाक्याच्या सुरुवातीला आपण कर्ता वापरतो. आणि या आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे जे 7 आहेत, किंवा यू आपण दोनदा म्हणतो कारण एक सिंग्युलर साठी घेतो, एक आपण प्लुरल साठी घेतो, म्हणून तू आणि तुम्ही म्हणून वापरतो. पण हे जे आहेत याला आपण काय म्हणूया, ती सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स म्हणूया. सब्जेक्टिव्ह म्हणजे याला आपण सब्जेक्ट म्हणून वापरलेला आहे, याला आपण सब्जेक्ट म्हणून वापरलं म्हणून आपल्याला सब्जेक्ट म्हणूयात. आता बऱ्याचदा हे आयडेंटिफाय, हाऊ मेनी प्रोनाउन्स आर देअर इन द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यात एकूण किती प्रोनाउन आलेले आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. हे दिस वी कॅन आयडेंटिफाय इझिली, हे आपण इझिली आयडेंटिफाय करतो. पण दुसरे जे प्रोनाउन आहेत ते आहेत ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स. ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स आपला बराच वेळ जातोय, परंतु आपण पटपट घेऊया. मग ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन मध्ये आपण बघतो, आय असेल तर तिथं आपल्याला मी दिसतो, वी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अस दिसतो, यू असेल तर तिथं तुम्हाला यू हा शब्द दिसेल, यू हा ऍज इट इज दिसेल, ही असेल तर हिम हा शब्द दिसतो, शी असेल तर हर हा शब्द दिसतो, इट असेल तर इट हा दिसतो, आणि देम असेल तर हे वाक्याच्या मध्यभागी बहुतांश वापरले असतात. हे शक्यतो हे वाक्याच्या सुरुवातीला येत नाही. हा जो यू किंवा हे तुम्हाला सारखे दिसत असेल, परंतु दे आर यूज्ड ऍज अन ऑब्जेक्ट. वाक्यात त्यांचा उपयोग ऑब्जेक्ट, कर्म म्हणून केलेला असतो. हे आपण सर्वांनी बारकाईने समजून घेणं गरजेचं आहे. सब्जेक्ट आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे. ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. आणि तिसरा जो आपल्याला प्रकार तो आहे पजेसिव्ह. पजेस म्हणजे मालकी. मग मालकी दाखवण्यासाठी की हे पुस्तक माझं आहे, दिस इज माय बुक, आपण म्हणण्याचा प्रयत्न करतो. मग मालकी दाखवण्यासाठी आपण बऱ्याचदा माय आणि माईन. आता बरीच मुलं माय आणि माईन मध्ये थोडासा घोटाळा करतात. माय जेव्हा आपण वापरतो बाळांनो, त्याच्याबरोबर आपण काहीतरी पुढे नाऊन वापरतो. आपण दिस इज माय बुक असं म्हणतो. माईन आपण फक्त म्हणतो इट्स माईन, आपण असा शब्द त्या ठिकाणी प्रयोग करतो. माईन हा शब्द बऱ्याचदा मुलांना लक्षात येत नाही की हे प्रोनाउन आहे की नाही, म्हणून आपल्याला तो माईन शब्द ही बारकाईने लक्षात ठेवायचा. मग दुसरा जो आहे बघा, अवर किंवा अवर्स. हा आपल्याला वी साठी जो दिसतोय बघा, अवर किंवा अवर्स. यू साठी युवर्स असेल, हिज असेल. आता इथं बरीच मुलं जरा घोळ करतात. हिम आणि हिज हे दोन शब्द थोडेसे आपल्याला वेगळे दिसतात. हिज म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे, आणि हिम म्हणजे त्याला.
हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आय गिव्ह हिम अ बुक, मी त्याला पुस्तक दिले आणि इट इज हिज बुक, हे त्याचे पुस्तक आहे, ते त्याचे पुस्तक आहे. ह्या दोन्हीमधला फरक बऱ्याचदा मुलांना अंडरस्टँड होतो ना, अडचण येते. मग हे सगळे जे आहेत बघा, पजेसिव्ह प्रोनाउन मध्ये डिअर हा शब्द येतो, प्लीज किंवा डिअर्स हा शब्द सुद्धा या ठिकाणी आपल्याला THIRS या ठिकाणी आपल्याला दिसतो. इथं इट असेल तर आपल्याला ITS इट्स हा शब्द दिसतो. आता बरीच मुलं या इट्सला ऍपॉस्ट्रॉफी आलेली असेल तर तो इट इज असतो, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बऱ्याच मुलांचा हा गोळ होतो की हा जो शब्द आहे तर हा इट इज आहे आणि हा फक्त इट्स, याचा अर्थ होतो त्याचा, त्याची, त्याची. हेही तुमच्या बारकाईने लक्षात आलं पाहिजे. प्रोनाऊन समजणं, मी बऱ्याचदा सांगतो बऱ्याच मुलांना प्रोनाऊन्स प्रॉपर यूज करता येत नाही. वी कुठं वापरावा, यू कुठं वापरावा, मग प्लुरल यू आहे की सिंग्युलर यू आहे, किंवा ही. आता ही सारखा शब्द बरेच मुलांच्या लक्षात येत नाही बघा बाळांनो. इंग्रजी भाषेमध्ये ही, मराठीमध्ये आपण त्याला ट्रान्सलेट करतो तो, परंतु आपण जेव्हा बोलीधाऱ्या माणसांसाठी तो शब्द वापरतो त्यावेळेस आपल्याला आपण तिथं तो न म्हणता ते असा शब्द वापरत असतो. म्हणजे आपण ही इज माय टीचर असं म्हणतो, पण मराठीमध्ये आपण घेताना तो न घेता ते असं अशा प्रकारे घेतो. पण मुलं पाठ करताना काय करतात, ही म्हणजे तो, मग टीचरसाठी आपल्याला ही वापरता येईल का? येस, डेफिनेटली वी हॅव टू यूज ही हिअर. आपल्याला तिथं हीच शब्द वापरावा लागेल, अदर वापरता येत. ही इज माय टीचर अशाच प्रकारे म्हणावं लागेल. बरेच मुलांना वाटतं मग इट म्हणजे ते, मग मी तिथं इट शब्द वापरला पाहिजे का? नाही. इट इज, इट हा शब्द बहुतांश आपण कशासाठी वापरतो की अदर दॅन ह्युमन बिईंग साठी आपण हा शब्द वापरत असतो. इट हा शब्द आपण त्या ठिकाणी वापरत असतो, म्हणून आपल्याला तेही हे बारकावे प्रोनाऊनच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवावे लागतील. असो, अजून आपल्याला बरंच पुढे जायचंय. आपण प्रोनाऊन म्हणजे काय हे समजून घेतलं की प्रोनाऊन इज अ वर्ड दॅट वी यूज इन्स्टेड ऑफ नाउन. कोणतंही नाउन, एनी नाउन कॅन बी रिप्रेझेंटेड बाय प्रोनाऊन. कोणतंही नाउन असो ते प्रोनाऊनने रिप्रेझेंट केलं जातं. विद्यार्थी ते आपण सर्वांनी बारकाईने लक्षात ठेवायचं. परत एकदा सांगतो, पर्सनल प्रोनाऊन. पर्सनल प्रोनाऊनचे पुन्हा आपण 3 प्रकार बघितले, सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन, पजेसिव्ह प्रोनाऊन. ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन नीट काळजीपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे की प्रश्न असा येतो, फिल इन द ब्लँक और चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल द फॉलोइंग ब्लँक. खाली दिलेल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी योग्य पर्याय निवडा, आणि खाली 4 प्रोनाऊन दिलेले असतात. ते प्रोनाऊन निवडताना बऱ्याचदा मुलांच्या चुका घडतात. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण तुम्हाला मी घेऊन सांगतो बघा. जस्ट मला ते डोळ्यासमोर आलो की बघा, हॉर्सेस आर व्हेरी युजफुल, हे पहिलं वाक्य आहे. आणि दुसरं वाक्य डॅश डॅश दे रन फास्ट. आता इथं आपल्याला दे हा शब्द टाकावा लागेल, हे आपल्या सर्वांच्या अत्यंत काळजीपूर्वक लक्षात आलं पाहिजे. आणि त्याच वेळेस आपल्या ह्या चुका बऱ्याचदा घडतात. मुलं इट वापरूया, इट आणि दे या 2 शब्दांमध्ये बऱ्याचदा गफलत होताना दिसते. परंतु आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी हॉर्सेस हा अनेक वचनी प्लुरल वर्ड वापरलेला आहे. आणि मग मला खाली घेत असताना दे रन फास्ट या पद्धतीने दे हा शब्दच त्या ठिकाणी युजफुल असेल किंवा वापरावा लागेल. अशा प्रकारच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी अत्यंत काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. आता तिसरा जो भाग आपल्याला बघायचा आहे बघा, तो आहे ऍडजेक्टिव्ह. बरीच मुलं ऍडजेक्टिव्ह म्हणतात, ऍक्च्युअली इट इज प्रोनाउन्स ऍज ऍडजेक्टिव्ह. What is an adjective? A word with a noun to describe or point out the person, animal, place or thing, or tell the number or quantity is called an adjective. सोप्या भाषेत, आपल्या मराठी भाषेत आपण समजून घेऊया की नामाबद्दल विशेष माहिती, द वर्ड विच टेल्स एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन or important information about the noun, or the word which tell us about the number,
or about the quantity. नंबर सांगत असेल, क्वांटिटी सांगत असेल, तर त्या शब्दाला आपण ऍजेक्टिव्ह म्हणून ओळखतो. हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. मग ऍजेक्टिव्हच्या बाबतीमध्ये बाळांनो बऱ्याचदा मुलांचा घोळ होतो. 2 प्रकारचे ऍजेक्टिव्ह आहेत बघा. हे बऱ्याचदा मुलांना माहित नसतं. एक असतो प्रेडिकेटिव्ह ऍजेक्टिव्ह आणि एक असतो ऍट्रिब्युटिव्ह ऍजेक्टिव्ह. हे एवढं डिटेल तुम्हाला नाहीये, पण तरी सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजेच काय, कधी कधी आय सॉ अ बिग एलिफंट, बस हे एक वाक्य आहे. इथं आपल्याला हा बिग जो शब्द आहे तो एलिफंटशी जोडलेला दिसतो. बट कधी कधी असं येतं द एलिफंट इज बिग. आता इथं सेपरेट बरीच मुलं काय करतात, शोधण्याचा प्रयत्न करतात की एलिफंटला जोडून नाऊनला जोडून जो आलेला आहे, नाऊनच्या अगोदर जो आलेला आहे, नाऊनच्या सुरुवातीला जो आलेला आहे तो काय आहे, असं बऱ्याच मुलांचं म्हणणं असतं की सर आम्हाला माहिती आहे, वी नो अबाउट दॅट, की नामाच्या अगोदर जो पुढे आलेला असतो तो काय असतो, ऍजेक्टिव्ह असतो. आणि इथं नेमकं गुण होतो. कधी कधी तुम्हाला पसंत शब्द एलिफंट इज बिग किंवा द गर्ल इज ब्युटिफुल असे सारखे शब्द दिले जातात. मग हे जे आहेत आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे जे आहेत, बिग हा शब्द जेव्हा जोडून येतो तेव्हा त्याला आपण ऍट्रिब्युटिव्ह प्रोनाउन असतं आणि हे प्रेडिकेटिव्ह प्रोनाउन असतं. परंतु असो सॉरी ऍजेक्टिव्ह असतं. असो आपल्याला त्याच्याशी जास्त घेणं देणं नाही. फक्त आपल्याला हे समजून घ्यायचंय अशाही प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात आणि त्याचे उत्तर देण्यासाठी आपण सर्वांनी तयार असायला पाहिजे. आता ऍजेक्टिव्ह म्हणजे सोप्या भाषेत आणखी आपल्याला समजून घ्यायचं असेल तर काय माहितीये की ऍजेक्टिव्हचे जे महत्वाचे प्रकार आहेत बघा. पहिला आहे ऍजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. बहुतांश आपल्याला ह्याच वर प्रश्न विचारले जातात. आता प्रोनाउन मध्ये मला सांगायचं राहून गेलं बघा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स असतात दिस दॅट दिस दोस सारखे, किंवा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन पण माझे सांगता राहून गेले कारण वेळेचा अभाव आपल्या समोर आहे म्हणून आपण त्याकडे जास्त गेलो नाही. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहेत, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत, इंटरगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. ते प्रोनाउन्स आपण तिकडे फक्त आपण पर्सनल प्रोनाउन हा घाई पटपट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ऍजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ऍजेक्टिव्हचे पण प्रकार बरेच आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायला मिळणार आहेत. परंतु क्वालिटीचे बाबतीत असेल, क्वांटिटीच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग क्वालिटी म्हणजे काय, तर गुणविशेषण, गुण. मग ते कोणत्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला पाहिजे की रंग कोणता, रूप, रंग शब्द रंगाशी रिलेटेड शब्द आहे, रूपाशी रिलेटेड शब्द आहे, आकाराशी आहे, प्रकाराशी आहे, गुण असेल, दोष असेल, स्थिती असेल, यांचं वर्णन करणारा शब्द. मग आपण जर बघितलं बघा रंगाच्या बाबतीमध्ये की ब्ल्यू, रेड हे सगळे शब्द ऍजेक्टिव्ह मध्ये जातात. रूप म्हटलं की ब्युटिफुल, अगली यासारखे शब्द त्या ठिकाणी आपल्याला वापरले जातात. आकाराच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे, किंवा प्रकार असेल, गुण असेल, क्लेवर आहे, डर्टी आहे, दोष असतील जे तिकडे जातात बघा. या सगळ्यांसाठी जे जे शब्द आपल्याला वापर, फेअर असेल, हंग्री असेल, हँडसम असेल, सोर असेल, स्वीट असेल, हे सगळे ऍजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी मध्ये जाताना आपल्याला दिसतात किंवा ते आपल्या लक्षात आलेले असतात. आता पुढे जर गेलो तर ऍजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी येतो. क्वांटिटी हे आपल्याला माहिती की परिमाण, क्वांटिटी याचा अर्थ ढोबळ भागाने आपण त्याला म्हणूया परिमाण दर्शक, जे शब्द परिमाण दाखवतात. मग आपल्याला क्वांटिटी मध्ये इनफ सारखा शब्द दिसतो. इनफ, ENOUGH, इनफ पुरेसे, ऑल सर्व, एनी कोणताही, फ्यू हाफ, सफिशियंट, होल, लिटल यासारखे जे शब्द आपल्याला दिसतात ते आपण ऍजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. सम असेल, इनफ असेल, एनी असेल, फ्यू असेल, मच असेल, सफिशियंट असेल, होल असेल, WHO होल असेल, LITTL लिटल असेल, हे सगळे शब्द आपल्याला, हेवी सारखा शब्द असेल, लाईट सारखा शब्द असेल, आय हॅव लाईट डिनर. मग लाईट म्हणजे काय, तर LIGH लाईट या शब्द इथं अतिशय थोडस म्हणूयात आपण, अशासाठी हा शब्द या ठिकाणी आपल्याला वापरलेला दिसतो. हे सगळे ऍजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटीकडे जातात. ऍजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये सगळ्या प्रकारचे नंबर, कार्डिनल नंबर असू देत, ऑर्डिनल नंबर असू देत, आपल्याला आपण पाचवीला शिकलेलो आहोत. कार्डिनल नंबर, ऑर्डिनल नंबर हे आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत, हे आपल्या सगळ्यांना
माहित असेल. म्हणजे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. त्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये आपल्या सगळ्यांना जास्त डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय, मला मी घरी नाही घेतोय थोडस. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय, दिग्दर्शन, दाखवणारी. तर त्यामध्ये आपल्याला माहिती का दिस, दॅट आणि याचेच दिस आणि दोज हे शब्द आपल्याला त्यामध्ये आलेले. सच सारखा शब्द कधी कधी त्या ठिकाणी आपल्याला वापरलेला दिसू शकतो किंवा आपल्या लक्षात येतो की तोही शब्द त्या ठिकाणी वापरलेला त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो. हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये सर्टन सारखा शब्द आपल्याला दिसेल, अनादर सारखा शब्द आपल्याला दिसेल, सच सारखा शब्द दिसेल, द सेम सारखा शब्द आपल्याला त्या ठिकाणी आलेला दिसेल. हे सगळे शब्द डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह कडे आपल्याला घेऊन जातात. हे आपल्याला माहित असायला हवं. यानंतरही आपल्याला इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत. मग इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आता इथं पण बराचसा गोळ होतो मुलांच्या. इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे की इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आहे. बरीच मुलं गोंधळतात की समजा व्हॉट इज युअर नेम. आता इथं आपल्या लक्षात येतं की माय नेम इज, मी व्हॉट ऐवजी नेम वापरलं माझं, म्हणजे याचा अर्थ नावाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे तो प्रोनाउन कडे जातो. पण मी जर असं म्हटलं व्हॉट टाइम इज इट, बघा मी शब्द काय वापरला, व्हॉट टाइम इज इट. या ठिकाणी व्हॉट या शब्दाने टाइम या शब्दाविषयी अधिक माहिती विचारलेली आहे. काय विचारलेलं आहे, अधिक माहिती विचारलेली आहे. म्हणजे हा इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह कडे जाणारा भाग आहे. हे बऱ्याच मुलांच्या लक्षात येत नाही. मग व्हॉट इज युअर नेम आणि व्हॉट टाइम इज इट या दोन्ही मध्ये बऱ्याचदा मुलांची गफलत होताना दिसते. म्हणजे इज इट इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन और इज इट आपण ज्याला म्हणूया इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, हा गोंधळ उडताना बऱ्याच मुलांचा दिसतो. म्हणून मी डिटेल तुम्हाला त्याविषयी सुद्धा जाता जाता माहिती सांगितलेली आहे. पॉझिटिव्हच्या बाबतीमध्ये सुद्धा तो गोळ होताना विद्यार्थ्यांचा दिसत असतो. तर त्या बाबतीत आपण पुढील लेक्चरमध्ये चर्चा करूया. एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह आहेत, प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आहेत, व्हॉट आणि ते शब्द आपण वापरताना बघतो बघा एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह मध्ये, तर तेही तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे साधारण ऍडजेक्टिव्ह आपण चर्चा केली. आता पुढचा जो शब्द आहे बघा त्याकडे आपण जाऊया, जो भाषेचा आत्मा समजला जातो किंवा भाषेच्या बाबतीमध्ये ज्याला आपण महत्वाचा घटक म्हणून समजला जातो की विदाउट दॅट वी कांट कम्प्लीट द सेंटेन्स. ज्याच्याशिवाय आपण वाक्य पूर्ण करू शकत नाही त्याला आपण वर्ब असं म्हणतो. आता वर्बच्या बाबतीमध्ये जर आपण फर्दर डिस्ट्रीब्यूट केलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मेन वर्ब आणि ऑक्झिलरी. ऑक्झिलरी या ऑक्झिलरीला वेगवेगळी नाव आहेत बाळांनो. कधी तुमचे टीचर वेगवेगळ्या प्रकारे सांगत असतील. मे बी दे एक्सप्रेस इज लाईक हेल्पिंग वर्ब म्हणत असतील किंवा सपोर्टिंग वर्ब म्हणत असतील. ऑक्झिलरीज म्हणजे थोडक्यात सहाय्यकारी क्रियापद. आणि मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद दॅट सजेस्ट अन ऍक्शन. जो ऍक्शन सजेस्ट करतो त्याला आपण मेन वर्ब म्हणतो. आणि जो वाक्य पूर्ण करण्यासाठी मेन वर्बला मदत करतो त्याला आपण ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. मग ऑक्झिलरीला हेल्पिंग वर्ब पण तुम्ही म्हणू शकता, ऑक्झिलरीजला तुम्ही सपोर्टिंग वर्ब पण म्हणू शकता. आता मेन वर्ब मग जो ऍक्शन दाखवतो, कृती दाखवतो, टू कम, टू गो, टू ईट, टू राईट, टू स्लीप, ह्या सगळे कृती दाखवणारे शब्द आहेत. ऍक्च्युअल कृती दाखवतात म्हणून आपण त्याला मेन वर्ब म्हणूया. ऑक्झिलरीच्या बाबतीमध्ये आज जो दुसरा भाग आपल्याला बघायचा आहे त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करूयात. ऑक्झिलरीच्या बाबतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण चर्चा केली की आपल्याला लक्षात येतं की देअर आर अगेन टू टाइप्स ऑफ ऑक्झिलरीज. पहिली आहे प्रायमरी ऑक्झिलरी की ज्याचं काम काय आहे, फक्त आणि फक्त वाक्याचा अर्थ पूर्ण करणं. आणि दुसरी जी आहे ती मॉडल ऑक्झिलरी, ज्यावर आपल्याला आज चर्चा करायची. त्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. प्रायमरी ऑक्झिलरी हा फक्त वाक्य पूर्ण करण्याचं काम करतात. मॉडल ऑक्झिलरीज आर ऑल्सो नोन ऍज भाववाचक सहाय्यकारी क्रियापद. दॅट द वर्ड्स विच इन्व्हॉल्व्स और विच गिव्स अन एक्स्ट्रा इमोशनल टच टू द सेंटेन्स. वाक्याला काहीतरी वेगळा अर्थ देण्याच्या
साठी ज्या वापरले जातात त्या मॉडेल ऑक्झिलरीज मध्ये जातात. मग प्रायमरी ऑक्झिलरीज मध्ये आपल्याला दिसतं बघा बाळांनो की साधारण एम इज आर प्रेझेंट टेन्स मध्ये आपण वाक्य पूर्ण करण्यासाठी वापरतो वॉज आणि वेअर, ज्याचा अर्थ आहे, आहोत, आहात अशा प्रकारे होतो. वॉज वेअर ज्याचा अर्थ आपल्याला माहिती होता, होते, होतात अशा प्रकारे, होते, होता अशा प्रकारे होतो. हे झाले 5. त्याच्यानंतर डू, डज किंवा डीड किंवा हॅव, हॅज किंवा हॅड हे एकूण साधारण प्रायमरी ऑक्झिलरी. जर आपण इफ वी काउंट देम वी फाउंड दॅट देअर आर 11 प्रायमरी ऑक्झिलरीज. मॉडेल ऑक्झिलरीजच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर आपल्याला दिसतो शल दिसतो, शुड दिसतो, कॅन दिसतो, कुड दिसतो, ऑट टू दिसतो, मे दिसतो, माइट दिसतो, मस्ट दिसतो. हे सगळे दे ऑल आर नोन ॲज मॉडेल ऑक्झिलरीज. त्या सगळ्यांना काय म्हटलं जातं तर मॉडेल ऑक्झिलरीज असं म्हटलं जातं. आणि ह्या मॉडेल ऑक्झिलरीजचा वापर आपल्याला पुढच्या भागात शिकायचा. पुन्हा आपण लेट्स मूव्ह टू द मेन वर्ब. आता या मेन वर्बची 3 रूपं असतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देयर आर 3 फॉर्म्स. याची 3 रूपं असतात, ज्याला आपण साधारण सोप्या भाषेमध्ये म्हणतो की मूळ क्रियापद जे आहे ते त्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. त्याच्यापासून आपण पुढे गेलो की प्रेझेंट टेन्स, त्याच्यानंतर पास्ट टेन्स अँड देन पास्ट पार्टिसिपल. फॉर एक्झाम्पल आपल्या सगळ्यांना माहिती सोप्या भाषेत सांगतो टू गो, टू जोडला म्हणजे तो इन्फिनिटिव्ह आहे, मूळ क्रियापद आहे. मग मूळ क्रियापदाचं वेंट केलं की हा नुसता गो किंवा गोज घेतला तर आपल्या लक्षात येतं हा प्रेझेंट टेन्स मध्ये वापरला जातो. नंतर आपण त्याचं वेंट केलं हा त्याचा पास्ट टेन्स आहे. गॉन केलं हा त्याचा पास्ट पार्टिसिपल आहे. प्रेझेंट पार्टिसिपल हा पण एक वेगळा पार्ट असतो, जेव्हा त्याला आपण आयएनजी वापरतो, गोईंग असा शब्द वापरतो, त्यावेळेस तो प्रेझेंट पार्टिसिपल कडे जातो. म्हणजे गो किंवा गोज त्याचा पास्ट टेन्स वेंट, त्याचा पास्ट पार्टिसिपल. असा बऱ्याचदा प्रश्न विचारला विच ऑफ द फॉलोइंग इज अ पास्ट पार्टिसिपल ऑफ गो. आपल्याला पास्ट पार्टिसिपल हा शब्द या ठिकाणी गॉन म्हणजे तिसरे रूप आपण ज्याला म्हणूयात. क्रियापदाची एकूण 3 रूप आहेत, पहिले रूप, दुसरे रूप, तिसरे रूप. ते मेन वर्बचे आहेत बघा. गो किंवा गोज का होते तुम्हाला माहिती आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे असेल तर आपल्याला गोज वापरावा लागतो, अदरवाईज आपल्याला गो हा शब्द त्या ठिकाणी वापरावा लागतो, हे आपल्याला माहिती आहे. पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप हे क्रियापदाची रूप आहेत. हे त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल असंही म्हणतो, गोईंगला आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. असे अनेक पास्ट पार्टिसिपल्स आपल्याला माहीत असायला हवे किंवा त्याचा आपण अभ्यास करायला हवा आणि त्या पद्धतीने आपण पुढे जायला हवं. अनेक त्या ठिकाणी गोष्टी आहेत. आता आपला हा जो मुद्दा आहे आजचा त्या भागाकडे आपण जाऊयात. अजूनही आपलं 4 प्रकार ऍडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन राहिलेले आहेत, परंतु मॉडेल ऑक्झिलरीचा भाग आता आलेला आहे त्या ठिकाणी आपण मॉडेल ऑक्झिलरीच्या भागाकडे जाऊया. आता मॉडेल ऑक्झिलरीज किंवा मॉडेल्स म्हणतात त्याला आपण, किंवा मॉडेल ऑक्झिलरीज म्हणूया. समजून घेऊयात बघा. आता याला दुसरं नाव आहे भाववाचक सहाय्यकारी क्रियापद. एकच वाक्य आहे पण आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारे वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, मॉडेल ऑक्झिलरी आपण सुरुवात करूया शल पासून. आता शल हा शब्द आपण भविष्यातली घटना दाखवण्यासाठी वापरला जातो. आपण या ठिकाणी काळाचा बोध करण्यासाठी भविष्यकाळ आय शाल गो टू मुंबई सारखा शब्द आपण त्या ठिकाणी वापरत असतो किंवा त्यासाठी वापरत असतो. आता कधी कधी एखादी सजेशन देण्यासाठी सुद्धा आपण तो शब्द वापरतो. फॉर एक्झाम्पल शल आय क्लोज द डोर, सजेशन देण्यासाठी सुद्धा आपण त्याचा वापर करत असतो. किंवा भविष्यकाळ कधी कधी थ्रेटनिंग साठी वापरतो. आय शल बीट यू, आय शल पनिश यू. इथं थ्रेटनिंग म्हणजेच आपल्याला त्याला भीती दाखवण्यासाठी व धमकी देण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो, खडसावण्यासाठी वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल असं म्हणायचं असेल, आदेश देण्यासाठी यू शल सिट आउट ऑफ द आउटसाइड ऑफ द ऑफिस, असं आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. मग हा शल
त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढचा जो शब्द आपल्याला घ्यायचा आहे बघा, कॅन. आता हा जो कॅन आहे हा आपण कशासाठी वापरतो बघा विद्यार्थी मित्रांनो, तर ही सगळ्यात महत्वाचा हा शब्द आपण वापरतो ॲबिलिटी दाखवण्यासाठी, की ॲबिलिटी दाखवण्यासाठी एखादी गोष्ट मी करू शकतो. फॉर एक्झाम्पल, मी म्हटलं ॲबिलिटी माझी, आय कॅन क्लाइंब द ट्री. बघा, आय कॅन क्लाइंब द माउंटन, आय कॅन सिंग अ सॉन्ग. म्हणजे ॲबिलिटी दाखवण्यासाठी मी त्याचा उपयोग करत असतो. कधी कधी माझी पॉवर दाखवण्यासाठी मी उपयोग करतो, की आय कॅन लिफ्ट 5 kg ॲट अ टाइम, आय कॅन लिफ्ट 10 kg ॲट अ टाइम. मला त्याचा उपयोग ॲबिलिटी असेल, कॅपॅसिटी असेल बघा, किंवा ॲबिलिटी, कॅपॅसिटी, पॉवर हे दाखवण्यासाठी आपण कॅनचा वापर करतो. आणि कॅन टाकल्यावर त्याच्यात एक पिंच ऑफ इमोशन्स आपण म्हणजे काय, शकणे. कॅन म्हणजे शकणे. मग मी आय कॅन, शकतो, शकते, शकतात, अशा प्रकारे त्याचा वाक्यात वापर करू शकतो. मग ॲबिलिटी, कॅपॅसिटी, पॉवर, कॅपॅबिलिटी या सगळ्या गोष्टींसाठी आपण कॅनचा वापर करत असतो. कॅनचा अजून आपण वापर कशासाठी करतो, फॉर द परमिशन पर्पज. परमिशन साठी सुद्धा आपण सुरुवात कॅन आय गो अशा पद्धतीने प्रश्न विचारून आपण त्याचाही उपयोग त्या ठिकाणी करत असतो, किंवा त्या पद्धतीने आपण त्याचा विचार करत असतो. आपण एखादी सवय दाखवण्यासाठी ऑनेस्ट मॅन कॅन स्पीक द ट्रूथ अशा पद्धतीने एखादी सवय दाखवण्यासाठी सुद्धा आपण त्याचा म्हणजे फॉर द टेलिंग ऑफ हॅबिट असाही आपण त्याचा वापर करू शकतो. थोडक्यात कॅन म्हणजे शकतो. कॅन म्हणजे शकतो हा शब्द आपल्याला काळजीपूर्वक लक्षात ठेवायला हवा. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पुढे गेलं की कॅन नंतर आपण पटपट पुढचे जे महत्वाचे ते बघून घेऊयात. बघा, शूड आहे. शूड म्हणजे आपल्याला हा कशासाठी पाहिजे असतो, तर सजेशन साठी लागत असतो. कशासाठी पाहिजे असतो, तर आपण सजेशन देतो. सजेशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मला जर असं म्हणायचं असेल की लांब होईल म्हणजेच यू शुड टेक मेडिसिन्स ऑन टाइम. यू शुड टेक मेडिसिन्स ऑन टाइम. तू औषध वेळेवर घ्यायला हवी. हे सजेशन आहे किंवा ऍडवाइस आहे. बघा, शूड मी कशासाठी वापरतो, ऍडवाइस साठी, किंवा मी शूड वापरतो सजेशन साठी, किंवा एखादा सल्ला देण्यासाठी मी त्याचा वापर करतो, की यू शुड एक्सरसाइज एव्हरी डे. तू दररोज एक्सरसाइज करायला हवी यासाठी मी शूडचा वापर करत असतो. बघा, मी कॅन सांगितलं, ॲबिलिटी, कॅपॅसिटी, पॉवर, कॅपॅबिलिटी. मी परमिशन पण सांगितलं. मी शूड सांगतोय, सजेशन आहे, ऍडवाइस आहे. देन शूड आपण याच्यासाठी सुद्धा, ड्युटीसाठी सुद्धा वापरतो, अँटिसिपेशन साठी वापरतो. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. वेळ कमी आहे विद्यार्थ्यांना, पुढे जाऊयात. मे. आता पुढची जी आहे मे. आता मे आपण 2 गोष्टींसाठी वापरतो. बघा, मे आपण सगळ्यात अगोदर वापरतो पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी, म्हणजे अंदाज सांगण्यासाठी. पॉसिबिलिटी. आता व्हॉट इज बाय पॉसिबिलिटी, इट मे रेन टुडे. कदाचित आज पाऊस पडू शकतो. म्हणजे इट इज अ पॉसिबिलिटी, प्रॉबॅबिलिटी और पॉसिबिलिटी असं आपण संभाव्यता म्हणूयात किंवा शक्यता म्हणूयात. मग त्यासाठी वापरला जातो. आता तुम्ही म्हणाल सर, आम्ही शाळेत येताना वर्गात जाताना सरांना म्हणतो मे आय कम इन. म्हणजेच काय झालं, फॉर द यूज ऑफ परमिशन. आता बऱ्याच मुलांना हे माहित नाही. आता सर तुम्ही म्हणाल, सर तुम्ही तर कॅनला पण परमिशन म्हटलात आणि मेला पण परमिशन म्हटलात. मग प्रत्येक ठिकाणी कॅन जरी वापरला तरी चालतो किंवा मेस पण वापरला तरी चालतो का, तर नाही. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना कदाचित माहित असेल, तर मे हा आपल्याला ज्यावेळेस आपण फॉर्मली बोलत असतो, फॉर्मल कन्व्हर्सेशन असतं, म्हणजेच आपण एखाद्या अधिकाऱ्याशी बोलतोय, शिक्षकांशी बोलतोय, किंवा आपल्याला ज्याला आदराने आपण बोलतो, ज्यावेळेस आपण फॉर्मॅलिटीज सगळ्या प्रकारच्या वापरतो, त्यावेळेस आपल्याला मे हा परमिशन साठी वापरायचा. म्हणून मी म्हटलं मे आय कम इन सर. म्हणजे बॉस आहे किंवा टीचर आहे, किंवा जिथे आपण फॉर्मॅलिटीज किंवा आपण ज्याला म्हणतो मॅनर्स आणि एटिकेट्स या गोष्टी आपल्याला कंपल्सरी वापरतो, त्या ठिकाणी आपण मे आय ड्रिंक वॉटर, मे आय कम इन, मे आय गो आउट, मे आय सीट यासारखा शब्द वापरत असतो. हे विद्यार्थ्यांना माहीत असलं पाहिजे. आणि कॅनचा वापर आपण बहुतांश
बहुतांश कॅनचा वापर आपण कशासाठी केला जातो? इन्फॉर्मल, अनौपचारिक गप्पा चालू आहेत. मग आपण मित्राशी बोलताना असेल, मे बी आपल्या घरात आईशी बोलताना सुद्धा आपण मम्मा कॅन आय ईट वन चपाती, म्हणजे हे अशा प्रकारचे शब्द आपण वापरत असतो. मग फॉर्मली आणि इनफॉर्मली कॅन आणि मे हे दोन शब्द आपल्याला क्लिअर होणं विद्यार्थी मित्रांनो अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याचदा मुलांच्या बाबतीमध्ये त्या चुका होतात. परत एकदा मी सांगतो बघा, कॅन म्हटलं की ॲबिलिटी, कॅपॅसिटी, पॉवर, कॅपॅबिलिटी, परमिशन. त्याच्यानंतर शूड म्हटलं की मी सांगितलं सजेशन, ऍडवाइस. मे म्हटलं मी पॉसिबिलिटी अँड परमिशन. पॉसिबिलिटी अँड परमिशन, एखादा अंदाज आहे, इट मे रेन टुडे. आणि त्यावेळेस मला काय वापरावं लागतं? मे हा शब्द वापरावा लागतो. मग त्याच्या पुढची मॉडेल ऑब्झर्वेटरी तुम्हाला येते बघा, मस्ट. आता मस्ट जेव्हा मला वापरायचा आहे त्यावेळेस माझ्या लक्षात आलं पाहिजे याचा अर्थ होतो केलेच पाहिजे. म्हणजे कंपल्शन आलं. काय आलं विद्यार्थी मित्रांनो? कंपल्शन आलं. या ठिकाणी आपल्याला काय आलं? कंपल्शन आलं. कंपल्शन बरोबरच आपल्याला ऑब्लिगेशन येतं, बंधन येतं की तू ते केलंच पाहिजे. किंवा कधी कधी आपण त्याला म्हणूया डिटर्मिनेशन येतो, निश्चय की आय मस्ट स्टडी, मी ही माझा निश्चय. एखाद्याने तुम्हाला सांगितलं यू मस्ट रीड द न्यूजपेपर, तू न्यूजपेपर वाचलाच पाहिजे. बघा बरं का, परत एकदा जाऊया. मी पहिल्यापासून येतो. पहिल्यांदा मी म्हटलो यू शल रीड द न्यूजपेपर, तू न्यूजपेपर वाचशील. आता मी पुन्हा काय म्हटलो? सेकंड माझं वाक्य आलं यू कॅन रीड द न्यूजपेपर, तू पेपर वाचू शकतो. मग मी म्हटलं यू मे रीड द न्यूजपेपर, तू कदाचित न्यूजपेपर वाचशील. बघा बरं का, मग मी म्हणतो यू शुड रीड द न्यूजपेपर, म्हणजे वाक्य काय झालंय की तू न्यूजपेपर वाचायला हवा. आणि मी पुढे येतो बघा, यू मस्ट रीड द न्यूजपेपर, तू न्यूजपेपर वाचलाच पाहिजे. एक मस्ट आहे, एकच शब्द आहे. तो कशा प्रकारे शब्दांच्या भावना बदलत आहे हे आपल्याला डिटेल त्या ठिकाणी दिसतं. की पहिल्यांदा जर मी शन म्हटलं तर तो भूतकाळ दाखवतोय. नंतर मी त्या ठिकाणी लगेच कॅन वापरलं तर तो लगेच काय दाखवतो? ॲबिलिटी दाखवतो. यू कॅन रीड द न्यूजपेपर, तू वाचू शकतो, दॅट इज युअर ॲबिलिटी. तिसऱ्यांदा मी मे वापरला तर तिथे लगेच संभाव्यता दाखवतो किंवा पॉसिबिलिटी दाखवतो. चौथ्यांदा मी लगेच शूड वापरला तर लगेच सजेशन, यू शुड रीड द न्यूजपेपर, तू वाचायला हवा, म्हणजे तो सजेशन कडे जातो. मी पुढे गेलो, मी पुन्हा त्याच्यात मस्ट वापरला की तो लगेच काय करतो? तू वाचलाच पाहिजे, म्हणजे तो तुम्हाला कंपल्शन दाखवण्याचा प्रयत्न करतो, ऑब्लिगेशन दाखवण्याचा प्रयत्न करतो, डिटर्मिनेशन दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अजूनही बऱ्याच त्या ठिकाणी आहेत. कुड आहे, माझ्यामध्ये अजून वूड आहे, ऑट टू आहे, यूज टू आहे. हे बरेच तुम्हाला मॉडेल ऑब्झर्वेटरीज मध्ये शब्द दिसतील. आपल्याला फक्त वाक्याचा अर्थ समजून घेऊन यूज प्रॉपर मॉडल ऑक्झिलरी इन द गिवन सेंटेन्स आपल्याला कळलं पाहिजे. आता समजा एखादं वाक्य आपण घेऊया, यू डॅश डॅश ओबे युअर पॅरेंट्स. लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की ह्या वाक्याचा टाकायचा असेल तर आपल्याला इथं शक्यतो मग हा पर्याय टाकणं खूप गरजेचं आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. किंवा मी मागास म्हटलं इट डॅश डॅश इट मे रेन टुडे, इट मे रेन टुडे, इट माईट रेन टुडे, दोन्ही शब्द बरोबर येतात. मेचाच पास्ट टेन्स माईट आहे. दूरची शक्यता, खूप कमी शक्यता असेल, खूप कमी शक्यता असेल तर आपण माईट शब्दाचा वापर करतो. आणि कमी जास्त शक्यता असेल तर आपण मे शब्दाचा वापर करत असतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा मॉडेल ऑब्झर्वेटरीचा भाग आपण बघितलेला आहे किंवा आपल्याला त्या ठिकाणी समजतो. मग त्याच्यावर आधारित अनेक उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी घेता येतील किंवा सोडवता येतील. वेळेच्या अभावी आपण त्याच्याकडे न जास्त हे करता तर पुढच्या भागाकडे जाण्याचा प्रयत्न करूया. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाऊया प्रेपोजिशन या भागाकडे. आता आपलं बघा, नाऊन झालं, प्रोनाऊन झालं, ऍडजेक्टिव्ह झालं, व्हर्ब झालं. व्हर्बचे दोन प्रकार झाले ज्यामध्ये आपण काय बघितलं?
आपल्याकडे 5 मिनिटं वेळ शिल्लक आहे बघा. वर्ब मध्ये आपण 2 प्रकार बघितले, मेन वर्ब बघितला, ऑक्झिलरी वर्ब बघितला. ऑक्झिलरी वर्बचे 2 प्रकार बघितले. एक होता प्रायमरी ऑक्झिलरीज, दुसरा होता मॉडल ऑक्झिलरीज. मॉडल प्रायमरी ऑक्झिलरीज ॲमेझॉन वॉज वेअर शेल सॉरी डू डज डीड आणि हॅव दॅट बघितले. त्यानंतर याच्या बाबतीमध्ये मॉडल ऑक्झिलरीज मध्ये आपण अगदी शल, कॅन, कुड, वुड, मे, माइट यासारखे शब्द बघितलेले आहेत. आता पुढचा जो भाग आहे बघा, प्रेपोजिशन. खूप काळजीपूर्वक समजून घेऊयात बघा. याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. शब्दयोगी. आता इथं बरीच मुलं थोडीशी गोंधळतात, म्हणून आपण त्याच्या बाबतीमध्ये बारकाईने विचार करूयात किंवा पटपट जितकं शक्य आहे तितकं आपण घेऊयात. आता प्रेपोजिशन्स ऑफ प्लेस, प्रेपोजिशन्स ऑफ प्लेस, प्रेपोजिशन्स ऑफ टाइम आणि प्रेपोजिशन्स ऑफ डिरेक्शन या 3 भागांमध्ये आपल्याला त्याला घेऊन जावं लागतं. आता प्लेसच्या बाबतीमध्ये जर विचार केला ना विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला फरक समजणं गरजेचं बघा. ऑन आणि ओव्हर मधला फरक समजणं गरजेचं आहे. आपण पटपट जाऊया. ऑन म्हणजे वर आणि ओव्हर म्हणजे च्यावर. द बुक इज ऑन द टेबल, पुस्तक टेबलवर आहे. आपण पण ओव्हर जेव्हा वापरायचं आहे, द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. बघा बघा इथं हा गोळ बऱ्याचदा होतो. वेर इज द ब्रिज? द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर, ऑन द रिव्हर, नॉट इट इज ऑन द रिव्हर. ऑन म्हणजे संपर्कात आणि ओव्हर म्हणजे च्या थोडस वर. हे आपल्या लक्षात येत नाही, म्हणून ऑन आणि ओव्हर मधला फरक आपल्याला कळला पाहिजे. दुसरा शब्द बऱ्याचदा मुलांचा चुकतो बघा, इन आणि इंटू मधला फरक विद्यार्थ्यांचा लक्षात येत नाही. जेव्हा आपण आत तिन्ही बाजूने वेढलेलं किंवा 3 किंवा 4 बाजूने वेढलेलं असतो आणि आतल्या बाजूला असतो, त्यावेळेस आपल्याला इन हा शब्द वापरावा लागतो. पण इंटू म्हणजे आपण प्रवेश करत असो. द कॅट इज रनिंग इन टू द हाऊस म्हटलं की ती घरात प्रवेश करते, च्या आत प्रवेश करते. पण मी म्हटलं द कॅट इज रनिंग इन द हाऊस म्हणजे ती घरातल्या घरात पळते. हा दोन्हीतला फरक बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. अशीच उदाहरणं परीक्षा याच्या अगोदर आलेली आहेत की आय थ्रू किंवा आय थ्रो अ पेबल इन द सी, सॉरी इन द रिव्हर की इन टू द रिव्हर. तर इन टू द रिव्हर म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे, कारण इट इज इन अ मोशन. हे बऱ्याचशा मुलांच्या लक्षात येत नाही, म्हणून ऑन ओव्हर मध्ये, इन इंटू मध्ये बऱ्याचदा विद्यार्थ्यांची गफलत झालेली दिसते. अशाच प्रकारे अनेक अजून तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी या बाबतीत सांगता येतील की बऱ्याच मुलांना त्याचे अर्थ क्लिअर न झाल्यामुळं त्या प्रकारचे प्रश्न विचारल्यावर अडचण येते. मग प्लेसच्या बाबतीमध्ये झालं, तसंच टाइमच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात आलं पाहिजे. प्रेपोजिशन ऑफ टाइम, निश्चित वेळ सांगायची असेल तर आपल्याला ऍट वापरतो. ऍट 6 o'clock, ऍट 7 o'clock, ऍट. परंतु त्याचबरोबर ऍट डाऊन, पहाट म्हणण्यासाठी आपण ऍट तिथं वापरतो किंवा नाईट साठी आपण ऍट नाईट म्हणतो. हेही विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. ते तिथं इन डॉन म्हणतात किंवा ऑन डॉन म्हणतात. अशा प्रकारे नाही, इथं ऍट हा शब्द आपल्याला वापरायचा आहे. आणि फिक्स टाइम सांगायचा असेल तर आपल्याला ऍटचा वापर करावा लागतो टाइम सांगत असताना. ऑन आपण बहुतांश कशासाठी वापरतो, तर आपण डे आणि डेट्स साठी बघा. ऑन मंडे, ऑन ट्युजडे, ऑन सॅटरडे यासाठी आपण ऑनच वापरतो. तिथं ऍट हा शब्द वापरला जात नाही. आणि अजून आपण कुठं वापरतो, तर तारीख, डे अँड डेट्स जर आपल्याला सांगायचे असतील विद्यार्थी मित्रांनो, तर आपण ऑनचा वापर करत असतो. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. इनचा वापर करत असताना हा आपण कशासाठी करत असतो, तर महिन्यांसाठी करत असतो. इन सप्टेंबर, इन ऑक्टोबर, इन नोव्हेंबर, इन डिसेंबर. हा इन आपल्याला तिथे वापरायचा आहे. बऱ्याचदा आपल्या इन 1999 वर्ष सांगायचं असेल, म्हणजे वर्षाचे भाग असेल, ऋतू सांगायचा असेल, इन विंटर, इन समर, इन मॉन्सून या ठिकाणी आपल्याला इनचा वापर करावा लागतो. ऍट, ऑन आणि इन वापरताना आपल्याला बऱ्याच प्रकारची काळजी घ्यावी लागते. बऱ्याच मुलं हे प्रॉपर न वापरल्या गेल्यामुळे त्याचे अर्थ बदलतात. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर कंजंक्शन सुद्धा आहेत की ज्याला आपण उभयान्वयी अव्यय मराठीमध्ये म्हणतो, जे जोडण्याचं काम करतो. 2 वाक्य 2 शब्द जोडण्याचं म्हणतो. त्यामध्ये अँड सारखा शब्द असेल, नो समोर दॅन असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वेगळे आहेत, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वेगळे आहेत. ते डिटेल आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण पुढे बघणारच आहोत. साधारणतः आणि इंटरजेक्शनच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण
काही शब्द जाणीवपूर्वक लक्षात ठेवूयात. ब्रावो सारखा शब्द आपण लक्षात ठेवूयात. एलास सारखा शब्द आपण लक्षात ठेवूयात. यम्मी सारखा शब्द आपण लक्षात ठेवूयात. बरीच मुलं ही वेगवेगळी शब्द आली ते थोडेसे गोंधळलेले असतात. साधारणतः भाग खूप मोठा होता, परंतु थोडक्यात तुम्हा सगळ्यांना समजून सांगण्याचा मी विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न केलेला आहे. अगदी 8 पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये पुन्हा एकदा नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह वर्ब ऍडवर्ब कंजंक्शन प्रिपोजिशन आणि इंटरजेक्शन मी जाणीवपूर्वक सांगतो. मॉडेल ऑफ द लिस्टचं लर्न करत असताना त्याही अत्यंत बारकाईने काळजीपूर्वक विद्यार्थी मित्रांनो लर्न करायच्या आणि दीज मॉडेल ऑफ द लिस्ट आर व्हेरी युजफुल फॉर अस फॉर स्पीकिंग इंग्लिश ऑल्सो. इंग्लिश बोलताना सुद्धा वेअर टू यूज मे, वेअर टू यूज माइट, वेअर टू यूज कॅन, वेअर टू यूज शुड, मस्ट कुठे वापरायचा आणि एक शब्द एक मस्ट बदलला की त्या वाक्याचा अर्थ कसा बदलतो, त्याच्या भावना कशा बदलतात, हेही आपल्या सर्वांच्या बारकाईने लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल. थोडीशी घाई झाली मला नक्की माहित आहे, परंतु मी असं अज्युम करून चाललो की तुमचा अभ्यास बऱ्यापैकी पूर्ण झालेला असेल. त्यामुळे मी घाईघाईने किंवा पटपट जितकं 1 तासात शक्य आहे त्या तितकं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हा सगळ्यांना पुनश्च धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. हो सर, खूप खूप धन्यवाद. आदरणीय सचिनजी पलकडमल सर, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, लोणी तालुका राहता येथील इंग्रजी विषयाचा अतिशय हातखंडा असलेले सरांचे दरवर्षी विद्यार्थी मेरिटमध्ये राज्यस्तर आणि जिल्हा स्तराला आवर्जून असतात असे आदरणीय सचिन सर यांनी बघा 1 तासात पार्ट ऑफ स्पीच आणि मॉडेल ऑफ तसं 8 ते 10 दिवसाचा घटक 1 तासात त्यांनी अतिशय सखोलपणे फक्त परीक्षेपुरता न सांगता तुम्हाला दैनंदिन जीवनातील परीक्षा तसेच बोलण्यासाठी सुद्धा कशी उपयुक्त आहे असं सखोलपणाने समजून सांगितलेलं आहे. सरांचं मी जिल्हा परिषद अहिल्यानगर व पंचायत समिती राहता शिक्षण विभागातर्फे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि आजची तासिका संपली असे जाहीर करतो. उद्या पुन्हा एकदा बरोबर पुढचा घटक इंग्रजी सर 7 ते 8 या वेळेत घेणार आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनी बरोबर 7 वाजता उद्या पुन्हा एकदा जॉईन व्हायचंय. तर आपण आज थांबूया सर, थांबूया. येस सर, येस.